आई राहू दे, थंडी वाजते. अरे जरा गंमत बघून दे ना काहीतरी. काय थंडी वाजते थंडी वाजते, एवढं सगळं टोपरं घालून बसलायस ना. आपली पहिली एकत्रवाली ट्रिप. दापोली विसरलीस का? आपण तेव्हा पण असे एकत्र नव्हतो ना. पॉइंट आहे. पण सिरियसली दापोलीच्या समुद्र किनाऱ्यापासून सुरू झालेली आपली जर्नी हिमाचल मधल्या पर्पल डोंगरापर्यंत येऊन पोचली आहे. कसलं ऑसम आहे ना हे. टचवूड देवा, आमच्या प्रेमाची ही जर्नी आणि मामांबरोबरचा प्रवास असाच सुखाचा होऊ दे. त्यात कुठलंही विघ्न यायला नको. हे बघे, विघ्न म्हणून तू आडवा येतोयस माझ्या वाटेत. शेवटचं सांगते, माझी वाट सोड. मी वाट पण सोडणार नाही, ही काठी पण सोडणार नाही, आणि हे घर तर अजिबात सोडणार नाही. त्यापेक्षा तुम्हीच मागे फिरा. अरे वा रे वा, सगळे जण हे घर वाऱ्यावर सोडून गेलेत, तेव्हा मी माझ्या हक्काचं घर वाऱ्यावर सोडून कशी जाऊ? मी या घरची एकमेव सून आहे. सौभाग्यवती सिंधू जगदीश ब्रह्मे. मैं ना ब्रह्मे फैमिली की सून हूँ. माई सेल्फ गुलप्रीत प्रभाकर ब्रह्मे. और अब इन ब्रह्मों को ना मैं छोड़ने वाली नहीं. भाभी जी, आपने मुझसे कुछ कहा? ओ ना जी ना, आपसे नहीं कह रही, मैं तो अपने आप से बोल रही हूँ. आप बस गड्डी तेज चलाओ. चलाओ जी. वैसे उस बस में है कौन, चोर या डाकू? ना जी ना, उस बस में मेरे पति हैं. अच्छा, पति है? उनका कोई अफेयर चालू है क्या? ना जी ना, वो मेरे अलावा ना किसी की और आंख उठाकर भी नहीं देखते. हाँ, तो बस में उनके साथ है कौन? उनके साथ ना बस में तो मेरी पूरी फैमिली है जी. पति बस में, फैमिली बस में, और आप मेरे गड्डी में क्यों बैठे हो? बस में जगह नहीं है क्या? ओ जी, बस में तो जगह है, पर दिल विच जगह बनानी है? मेरे तो कुछ पल्ले नहीं पड़ रहे. बड़ी दुख भरी दास्तान है जी मेरी. मनाली पहुंचने तक ना पूरी की पूरी सुना दूंगी. आप बस ना गड्डी तेज चलाओ बस. हाँ चलो अभी. अरे अरे काय झोपायला आलोय काय पण इथे. चला चला चला, भेंड्या घेऊयात. भेंड्या टीम आदित्य मध्ये दादा मामा, भाई मामा, आणि आदित्य टीम सई मध्ये सई, बंधू मामा, पिंट्या. अरे जिंकणार आम्ही. आधी जिंकून दाखवा. माझ्याकडे जो स्टॉक आहे ना गाण्यांचा, दाखवूयात यांना, दाखवूयात. स्टार्ट करते. बैठे बैठे क्या करे, करना है कुछ का. शुरू करे अंताक्षरी. लेके प्रभु का नाम. मामा दादा मामा. मैं चली देखो प्यार की गली, मुझे धोखे ना कोई. मैं चली लल्ला 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 लल्ला. अरे मध्ये आहे यॉडली शब्द. लटपट 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 तुझं चालन ग मोठ्या नखऱ्याचं. चालन ग मोठ्या नखऱ्याचं. बोलण ग मंजूर महिनेचं. बोलण ग मंजूर महिनेचं. नारी ग नारी ग ओ नारी ग ओ नारी ग ओ नारी ग. या थँक्यू. या रे.
केसरी परिवाराच्या वतीने तुमचं देवभूमी हिमाचल प्रदेश मधल्या मनाली या डेस्टिनेशन मध्ये स्वागत आहे. हे आहे हॉटेल ग्रँड क्रिसा रिसॉर्ट अँड स्पा. इथे तुमच्या राहण्याची उत्तम सोय करण्यात आलेली आहे. आज जाऊन आपल्याला फक्त किल्ला कलेक्ट करायचे आहेत. हो एक मिनिट, एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. म्हणजे काही झालं ना तरी आमचा हा भाई आहे ना त्याच्या बरोबर मला ठेवू नका, मला आपलं वेगळ्या खोलीत ठेवा. नाही नाही, बरं झालं निदान मला रूमच्या खिडक्या तरी उघडता येतील. हो तू सकाळ वेळ हा. मग कुडकुडाला लागलास ना की माझ्याकडे येऊ नको. नाही येणार. तू झोप, पिंट्याचं घोरणं ऐकत, मी उठीन पक्ष्यांचे आवाज ऐकत. हे भाई, अरे मी काय दादा बरोबर रूम मध्ये राहायचं? नाही नाही काय म्हणतो ऐक ना. अरे आदित्य, अरे मॅडम, मनाली आलंय. मग हनीमून सुरू झालंय आता आपलं. बाहेर होता रे आपण. तो कोण आहे? मुगा चालू या मनालीला. मुंबई ते मनाली फक्त गुल्लूचा चेहरा दिसत होता. काहीतरी कारण काढून मुंबईला राहायला पाहिजे होतं. नंतर त्या गुल्लू बरोबर वेळ तरी काढता आला असता. मैं कर दूं हेल्प? नहीं जी, मैं कर सकता हूँ. तो मैं कर दूं हेल्प? हाँ नहीं नहीं, मैं कर लूंगा. क्या झालंय बस. देखो ड्राइवर साहब, क्या हो गया मेरा. मुझे तुम्हारी क्लीनर का चेहरा भी बीवी जैसे दिखने लगा है. चिमटा काय को काटती है गुल्लू? अरे सच में तू? मैं गाड़ी चला. ओ जी, अब चाहे मुंबई हो या मनाली, कुल्लू जहाँ जहाँ बंधु वहाँ वहाँ कुल्लू. अरे गुल्लू गुल्लू, ये मुंबई नहीं है, ये मनाली है, मनाली. मनाली हो तो क्या हुआ? हाँ? अब तो ये गुल्लू ना आपकी बीवी बनकर वसंत स्मृति तक जाएगी. देखते रहना. हाँ देखते रहना. मेरी आंखें बन के बस उनको देखते रहना. आदित्य केशव आणि त्याची चिकनी बायको यांचा हनीमून यादगार होणार आहे. कारण जेडी सावली बनून त्यांच्या मागे मागे फिरत राहणार. आजवर या घरावर ब्रह्मेंनी माझी सावली सुद्धा पडू दिली नाही. पण आता ते इथे नाहीये आणि इतक्यात येणार पण नाहीये. तेव्हा मी पुन्हा येईन, पुन्हा येईन आणि या घरावर ताबा मिळवीनच. बघू कोण अडवतं मला ते. काय ग, काय झालं? नाही, काही नाही. आधी आपली ट्रिप नीट होईल ना रे? का नाही होणार? प्रवास सुखाचा व्हावा म्हणून केसरी आहे ना बरोबर. आणि तसंच चाफ्याबरोबर रातरणी आहे, लज्जा बरोबर शमशेर सिंग आहे. संकट आली ना तरी आपण त्यांना पूर्ण करू. ह्या आपल्या चाव्या. दादा मामा आणि पिंट्या मामांची रूम नंबर 304. थँक्यू. बंधू मामा आणि भाई मामांची रूम नंबर 306. आणि आपल्या हनीमूनर्स साठी म्हणजे सई आणि आदित्यसाठी रूम नंबर 305. थँक्यू. स्पेशल हनीमून स्वीट. स्वीट
स्वीट मला दे ना. कुठे अरे आहे? स्वीट पिंट्या ते फक्त हनीमून वाल्यांसाठीच आहे. म्हणजे आता स्वीट पाहिजे असेल तर लग्न करायला लागणार का काय? नाही हनीमून. हनीमून ये हे बास रे. अरे बंधू कुठे आहे? तुझ्या बरोबर ना तो येताना प्रवासात सुद्धा तो शांत शांत होता, इकडे आल्यावर गायब झाला. काय बिनसलंय का तिथे? नाही त्याला इथली थंडी मानवली नसणार. नाजूक आहे ना तो. नाही तर त्याला आठवण येत असेल घराची, कोर्टाची, मागे राहिलेल्या माणसांची. बरोबर तर्क नको. बघा कुठे दिसतंय का. चल एक मिनिट तुम्ही एक काम करा, तुम्ही तिघही रूम वर जा आणि आराम करा. मी जाऊन बघते बंधू मामांना. नक्की? हो नक्की मी बघते. हो चला. दाखवते तुम्हाला. कुठे आहे का? इकडे कुठे? इकडे इकडे आहे का? इकडे आहे का? मध्ये तू तिकडे चालला होता. तू पण जा आपल्या हनीमून स्वीट मध्ये आणि तिकडे जाऊन आराम करू नकोस. हं तयारी कर, कारण आपण काही इथे आराम करायला आलो नाही. आपण इथे मी जातो. येतो. ठीक आहे. ओ जी मैं यहाँ अपने हनीमून के वास्ते आई हूँ और यहाँ से सीधा जाऊंगी वसंत स्मृति. अगं ते मुंबईला गेल्यानंतर पण यहाँ मनाली में तू कितने रह रही है? भाई कितने मतलब हे कितने? ओ जी अपने पति के साथ हनीमून के लिए आई हूँ, तो पति के साथ रहूंगी ना. हे बघ हे गुल्लू, हे बघ तू एक तर माझ्या सोबत आली नाहीयेस, तुझी तू आली आहेस. आणि आपला हनीमून नाहीये, 7 वर्षाचा मुलगा आहे आपला. आता कसला आला हनीमून? आप 7 साल की बात कर रहे हो, मैं तो 14 साल से रुकी हूँ हनीमून के वास्ते है. और आज वो दिन आया है तो आप मना कर रहे हो जी. देखा जी, प्यार करने वालों की कोई उम्र नहीं होती ना, वैसे ही ना हनीमून करने वालों की कोई उम्र नहीं होती. और मैं हनीमून अपने पति के साथ उसी के रूम में रहकर मनाऊंगी जी. माझ्या खोलीमध्ये तुला बंधू मामा, बंधू मामा. बंधू मामा. एक्सक्यूज मी, मुझे एक रूम चाहिए. आपका नाम? बलविंदर, माई सेल्फ बलविंदर सिंह सोधी. ना जी, इनका नाम प्रभाकर ब्रह्मे एंड माई सेल्फ गुलप्रीत प्रभाकर ब्रह्मे. हाँ जी. प्रभाकर ब्रह्मे, लेकिन इस नाम से बुकिंग तो पहले से है, पर इसमें आपका नाम नहीं है. देखा, अब कुछ नहीं हो सकता. चलो दूसरे होटल में चलते. चलो. बिल्कुल नहीं जी. देखो जी, मेरा नाम इनके नाम के साथ 14 साल पहले जुड़ चुका है, तो अब यहाँ पे मेरा नाम हो ना हो, मुझे इनके साथ रहना है. मुझे रूम चाहिए. हाँ देखिए मैम, इनका रूम नंबर 306 है जो जनार्दन ब्रह्मे के नाम से बुक है, और उनके साथ ये रूम शेयर करने वाले हैं. आप चाहें तो उसी रूम में आपके लिए एक बेड लगवा देते हैं. त्यापेक्षा मला दरी ढकलून द्या. काय तर नाही, ऐसा नहीं हो सकता. तुम एक काम करो, जनार्दन ब्रह्मे के नाम से एक रूम बुक है ना, और एक रूम प्रभाकर ब्रह्मे के नाम से बुक करवा दो, जिसका पेमेंट मैं खुद करूंगा. मारी जाओ, ये क्या बात कर दी आपने. ठीक है, फिर जनार्दन ब्रह्मे का रूम नंबर 306 और प्रभाकर ब्रह्मे का रूम नंबर 307. बढ़िया है जी, बढ़िया. हाँ चाबी. चलो. चला जी, चला. एक्सक्यूज मी, बंधू मामा आए थे यहाँ पे. कौन बंधू मामा? बंधू मामा तो पूरा नाम प्रभाकर ब्रह्मे. आए थे क्या यहाँ पे वो? प्रभाकर ब्रह्मे, वो तो अभी रूम में चले गए. अरे यार, सारखी चुकामुक होती है. अब उनका रूम नंबर क्या है? प्रभाकर ब्रह्मे का रूम 306. नो 307. 307. ओके, थैंक यू.
आदित्य कश्यप आतापर्यंतचं आयुष्य लाजण्यातच गेलंय. अचानक हनीमूनचाच दिवस उजाडला, रात्र उजाडली. सलाम. इतर तयारी झाली, पण आता हनीमूनसाठी अत्यावश्यक असते ती बायको कुठे आहे? हाँ सही. हाँ मामा. क्या? दादा खाऊन बसलो बघ. काय काय शहाणपणा केलास? अरे माझी काय चूक आहे? मी नळ सोडला तर वरनं गार पाणी आलं अंगावर, सगळं भिजलो ना मी, गार पडलोय. हे दादा दादा, अरे मला निमोनिया झाला तर काय करायचं रे? निमोनिया तुला नाही इथल्या हॉस्पिटलमध्ये धाडतो, नाहीतरी तुझ्या त्या घोरड्याने मला झोप लागणार नाहीच आहे. तशी या मऊ गादीने मला झोप लागणं कठीण आहे रे. तरी मी तुला म्हणत होतो आपण येताना एक सतरंजी घेऊन या घरून. नाही मग एक छत्री पण आणली असती ना, या बाथरूम मधल्या पावसात उपयोगी आली असती. काय काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? अरे काय तो आतला नळ काय सोडलं आणि काय आलं बघ बाहेर. बघतो मी बघतो. कसलं नळ लावलंच, सगळं गार पाणी पडलं अंगावर माझ्या. हो त्या बाथरूम बदलायला पाहिजे, नकोय. शॉवर बंद झालाय आणि गरम पाण्याने बादली भरतोय मी. अजून काही प्रॉब्लेम? हो ही गादी कडक करता येईल का रे? बघू बघ. अरे एकदा तू झोपून बघ त्यावर. अरे थालीपीठावर जसं लोणी असं विरघळतं ना, तसा कधी गुडुप्प झोपून जाशील ना, तुझं तुलाही कळणार नाही. हो रे हो. काय येते मजा? मस्त वाटतंय रे. नाही रे आदित्य, पण घरच्या गोष्टींची आठवण येतेच ना. आता त्यापासूनच जरा ब्रेक मिळावा, जरा आराम मिळावा म्हणून तर आलोय ना आपण इथे. हो दादा म्हणजे अगदी असं आहे ना, इकडे मनालीला आलोय तरी सगळ्या गोष्टी घरच्यासारख्या आणि मनासारख्या व्हायला पाहिजे त्याच्या. काय रे? गरम पाणी. ह्याचा गोंधळ चालूच आहे. त्याच्यावरनं आठवलं, बंधू पोचला का रे त्याच्या योग्य जागी? कितनी बढ़िया रूम है जी, परफेक्ट हमारे लिए बनी है जैसे. हाय मैंने कभी सोचा नहीं था कि हमारा हनीमून ऐसे होगा. हाय ए जी, अब ना मैं आपको नहीं छोड़ने वाली. देखा जी, अब आपको मेरे साथ ही रहना है यहाँ पे. हाँ गुल्लू, गुल्लू डार्लिंग, मी तुझं एकदा हट्ट पुरवला ना, लगेच दुसरा हट्ट. अगं सगळे शोधतायत मला लवकर सटकायला हवं. जर आपल्या दोघांना एकत्र कोणी पाहिलं ना तर माझी बोंबा बोंब होईल. देखा जी, अब ना यहाँ पे हम सबको सब सच सच बता देंगे. ये मैं ठान के आई हूँ. मैं सबको चिल्ला चिल्ला कर बोल दूंगी कि ये प्रभाकर, ये बंधू बंधू मामा. बंधू बंधू मामा. भाई भाई हाक मारतोय मला.